24/11 दहशतवादी समुद्रमार्गेच मुंबईत धडकले होते। मंगळवारी एक संशयास्पद बोट गेटवे ऑफ इंडिया जवळ पोहोचली। या बोटीवर 3 जण होते। ही बोट कुवेतमधील असल्याचं लक्षात येताच खळबळ उडाली। मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बोटीवरील तिघांना ताब्यात घेत त्यांची आणि बोटीची तपासणी केली, मात्र संशयास्पद काही आढळलं नाही। ही बोट गेटवेला आली कशी आणि बोटीवर सापडलेले तिघही नेमके कोण, यामागची एक इंटरेस्टिंग कहाणी समोर आली आहे। बोटीवर सापडलेले तिघेही कन्याकुमारीतील रहिवासी आहेत। ते 2 वर्षांपूर्वी कुवेत येथे बोटीवर कामाला गेले होते, पण मालक त्यांना ना वेतन देत होता ना जेवण, त्यांना मारहाणही करत होता। त्या व्यक्तीनं पासपोर्ट सुद्धा काढून घेतल्याने भारतात परत येणं कठीण झालं होतं। त्यामुळे या तिघांनी संधी साधून मालकाची बोट घेत मुंबई गाठल्याचा दावा पोलिसांकडे केलाय। आता यात कितपत तथ्य आहे याचा पोलीस तपास करत आहेत, पण या घटनेनं सागरी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय, कारण एखादी संशयास्पद बोट सागरी सुरक्षा रडार भेदून थेट मुंबईच्या किनाऱ्याला धडकते ही नक्कीच चिंतेची बाब म्हणावी लागेल। युगप्रभात न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। भेटूयात उद्या ठळक घडामोडींसोबत। लेटेस्ट न्यूज अपडेटसाठी आमचं चॅनल युगप्रभात न्यूज आजच लाईक, सबस्क्राईब करा। तसेच बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा